हे बेटा क्वाड्रेटिक इक्वेशन मधल्या क्वाड्रेटिक इक्वेशन मधला नेक्स्ट क्वेश्चन बघा. 9th question. If 460 is divided by a natural number, quotient is 6 more than 5 times the divisor and remainder is 1. Find the quotient and divisor. हे बेटा फॉर एक्झाम्पल 11 डिवायडेड बाय 3 लिहितो. ठीक आहे, 11 ला 3 ने डिवाइड केलं तर किती होईल, किंवा 4 ने डिवाइड करतो. 4 ने 4 ने डिवाइड करतो. सगळे वेगळे नंबर येतील. 4 ने डिवाइड करतो. त्या बेटा 4 2 जा 8. 11 मधून 8 गेले किती राहतात, 3 राहतात. बरोबर का. त्याचा अर्थ काय, तुमच्याकडे 11 चॉकलेट आहेत. किती चॉकलेट आहेत, 11 चॉकलेट आहेत. आणि विद्यार्थी आहेत 4. स्टुडंट किती आहेत, 4. 11 चॉकलेट 4 विद्यार्थ्यांमध्ये जर वाटायचं असेल तर कसे वाटणार, प्रत्येकाला किती भेटणार, प्रत्येकाला 2 चॉकलेट भेटणार. 4 जण जे आहे प्रत्येकाला 2-2 चॉकलेट दिल्यानंतर 8 चॉकलेट संपले. पुरतात किती, ठीक आहे. आता या डिव्हिजन मध्ये हा जो असतो नंबर ह्याला म्हणायचं डिव्हिडंड. काय म्हणायचं याला, डिव्हिडंड म्हणायचं. ज्याला डिवाइड करायला लागलो त्याला म्हणायचं डिव्हिडंड. ज्याच्याने डिवाइड करायला लागलो त्याला म्हणायचं डिवायझर. आणि जो आन्सर आलेला आहे त्याला म्हणायचं क्वोशिएंट. आणि जो शिल्लक राहिला त्याला काय म्हणायचं, रिमाइंडर म्हणायचं. काय म्हणायचं, रिमाइंडर म्हणायचं. ठीक. आणि ह्यांचा फॉर्म्युला कसा आहे बघा. हे बघा हा 11 कसा भेटतो बघा, हा 11 कसा भेटतो बघा. 4 × 2. 4 × 2 किती होते, 4 2 जा 8. 8 + 3 हा 3. 4 2 जा 8. 8 + 3 11 असं भेटतो 11. तर फॉर्म्युला काय बघा, डिव्हिडंड इज इक्वल टू हा काय आहे, डिवायझर इंटू क्वोशिएंट प्लस रिमाइंडर. येते का लक्षात. हा फॉर्म्युला आपल्याला लागायचा. हा बेसिक फॉर्म्युला आहे, 8-9 स्टँडर्डचा फॉर्म्युला आहे. डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू क्वोशिएंट प्लस रिमाइंडर. हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे असं पाहिजे. हा फॉर्म्युला आपण ह्या क्वेश्चन मध्ये यूज करणार आहे. यूज करणार आहे म्हणून हे कुठेतरी लिहून ठेवतो. लिहून ठेवेल ना आपलं झालंय. जाऊ दे. लक्षात आहे ना तुम्हाला. ठीक आहे. आता आपल्या क्वेश्चन कडे येऊया. इफ 460 is divided by natural number, quotient is 6 more than 5 times the divisor and remainder is 1. Find quotient and divisor. ठीक आहे. इफ 460 is divided, 460 ला डिवाइड केलेलं म्हणजे 460 कोण, ज्याला आपण डिवाइड करायला लागलो त्याला काय म्हणायचं, डिव्हिडंड. काय म्हणायचं त्याला, डिव्हिडंड. किती दिलेलं आहे, 460. 460 इज डिवायडेड बाय नॅचरल नंबर. कुठल्या तरी एका साध्या नंबरने डिवाइड केलेला आहे. पॉझिटिव्ह 1च्या पुढचे नंबर्स जे असतात 1 2 3 4 त्याला कसले नंबर म्हणायचं, नॅचरल नंबर. तर कुठल्या तरी नंबरने डिवाइड केलेला आहे 460 ला. क्वोशिएंट इज, क्वोशिएंट किती आहे, क्वोशिएंट 6 नाही आहे, नीट वाचा. क्वोशिएंट किती आहे, क्वोशिएंट इज 6 मोर, 6 जास्त आहे, 6 मोर दॅन 5 टाइम्स द डिवायझर. 5 टाइम्स द डिवायझर. डिवायझर किती आहे माहित नाही, 5 टाइम्स द डिवायझर. 5 टाइम्स द डिवायझर अँड द रिमाइंडर इज 1. रिमाइंडर किती आहे, रिमाइंडर इज 1. फाइंड क्वोशिएंट अँड डिवायझर. ठीक आहे. काय फाइंड आउट करायचं, क्वोशिएंट आणि डिवायझर. ए बेटा इथं काय लागायचं आपल्याला, डिवायझर लागायचं. डिवायझरला आपण काय म्हणूया, एक्स. लेट द डिवायझर बी एक्स. तर क्वोशिएंटच्या इकडे काय असणार आहे, 6 मोर. हे बघा क्वोशिएंट किती आहे म्हणून सांगितलंय, 6 मोर दॅन 5 टाइम्स द डिवायझर. 5 टाइम्स द डिवायझर. डिवायझर कोणाला म्हणलोय आपण, एक्सला. तर इकडे काय येणार, एक्स. आणि फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, वी नो. फॉर्म्युला काय आहे, फॉर्म्युला काय आहे, डिव्हिडंड. डिव्हिडंड इज इक्वल टू किती असतो डिव्हिडंड, डिवायझर इंटू क्वोशिएंट प्लस रिमाइंडर. ए बेटा डिव्हिडंड किती आहे, 460. डिवायझर किती आहे, एक्स. त्याच्यानंतर ना क्वोशिएंट किती आहे, 5x + 6. रिमाइंडर किती आहे, याच्यावरनं क्वाड्रेटिक इक्वेशन मिळणार, 460. x × 5x 5x स्क्वेअर, x × 6 6x प्लस. त्या 460 ला इकडे आणलं तर काय होईल,
5x स्क्वेअर 6x प्लस 1 मायनस 460. इकडे काय शिल्लक राहील 0. तर ए बेटा क्वाड्रॅटिक इक्वेशन काय मिळेल 5x स्क्वेअर प्लस 6x मायनस 459 इक्वल टू 0. ए बेटा या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे फॅक्टर सांगा बघू. ए बेटा क्वाड्रॅटिक इक्वेशनचे फॅक्टर सांगा. बी ची व्हॅल्यू आहे 6. बी ची व्हॅल्यू काय आहे 6 आणि ए इंटू सी किती आहे ए इंटू सी 5 इंटू 459 5 9 जा 45. त्याच्यानंतर ना 5 5 जा 25 प्लस 4 29. त्याच्यानंतर ना 5 4 जा 20 प्लस 2 22. ठीक आहे प्लस इंटू मायनस मायनस. ठीक आहे तर असे दोन नंबर पाहिजे ज्यांचा डिफरन्स 6 आहे आणि ज्यांचा मल्टिप्लिकेशन मायनस 2295. ठीक आहे हे नंबर जो आहे तो 50च्या 15 टू 50 किती असतो 2500च्या आसपास आहे. तर त्याच्या आसपासच्या नंबर्स ज्यांच्यातला डिफरन्स 6 आहे असते दोन नंबर सांगा. एक आहे 50 आणि 46 50 आणि 44. 50 इंटू 44 किती होते 4 0 जा 0 शेवटी 0 नाही. त्याच्यानंतर ना नेक्स्ट नंबर ट्राय करायचा. त्याच्यानंतर ना किती आहे 45 आणि 51. 45 आणि 51 मध्ये किती आहे डिफरन्स 6 आहे. 5 1 जा 5. 45 आणि 51 चा मल्टिप्लिकेशन किती आहे बघ. शेवटचा डिजिट तर काय लागलाय 5 लागलाय हे बघा. 1 5 जा 5 5 5 जा 25 4 1 जा 4 4 5 जा 20. हे किती तो 5 9 2 2 एवढं चाललेलं. ठीक आहे नंतर फॅक्टर्स काढले तर तेच काढायला लागलं फॅक्टर्सच काढलं. प्राईम फॅक्टरायझेशन करून पण करू शकतो पण लहान मुलं करतात तसं. ठीक 51 मायनस 45 किती होते 51 इंटू मायनस 45. ठीक आहे मोठे मुलं केलं तरी चालतंय. प्राईम फॅक्टरायझेशन करून पण करू शकता. ठीक आहे पण प्राईम फॅक्टराइज करत बसा लागते पाय किती जा मग पाय किती जा मग असं करत 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 फॅक्टर्स पडणार मग ह्याचे फॅक्टर्स कसे बघा. ठीक आहे बेटा हे फॅक्टर्स मिळाले. आता बघा आता त्या 5x स्क्वेअरला तसंच लिहितो मायनस 459 ला तसंच लिहितो इक्वल टू 0 तसंच. हे बेटा 6x च्या ऐवजी आता काय लिहू 51x मायनस 45x. हे बेटा 51x मधनं 45x सबस्ट्रॅक्ट केलंय तर किती एक्स राहतात 6x राहतात बरोबर. या दोघांची जोडी या दोघांना काय कॉमन निघतंय एक्स स्क्वेअर निघतो. ठीक आहे तर 5x प्लस 51 आणि या दोघांना काय कॉमन निघतंय हा ब्रॅकेट रिपीटच होणार आहे. ठीक आहे तर 5x प्लस 51 या 5x ला कशाने मल्टिप्लाय केल्यानंतर मायनस 45x भेटेल मायनस नाही येत. ठीक आहे 1 मिनिट पॉज करा 1 पॉज करणे सांग. ठीक झालं पॉज. ठीक तर हा ब्रॅकेट रिपीट व्हायला लागलाय 5x प्लस 51 एक्स मायनस नाही इक्वल टू 0. या दोन ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन 0 आहे. याचा अर्थ काय हा ब्रॅकेट तरी 0 आहे किंवा हा ब्रॅकेट तरी 0 आहे. हा ब्रॅकेट 0 असेल तर एक्स ची व्हॅल्यू काय आहे ते 5x इकडेच 51 तिकडे गेला तर मायनस 51. एक्स ची व्हॅल्यू काय ते मायनस 51/5 आणि हा ब्रॅकेट जर 0 असेल तर एक्स ची व्हॅल्यू काय ते हा मायनस 9 राईट हँड साईडला गेलो. बेटा ही व्हॅल्यू चालेल का एक्स म्हणजे कोण आहे डिवायझर. आणि डिवायझर कसला नंबर आहे म्हणून सांगितलंय नॅचरल नंबर. हा नॅचरल नंबर आहे का देअरफॉर एक्स इक्वल टू मायनस 51/5 इज अनएक्सेप्टेबल. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 9 आणि काय फाइंड आउट करायचं होतं डिवायझर आणि क्वेश्चन. देअरफॉर द डिवायझर इज किती डिवायझर किती आहे 9 आणि क्वेश्चन किती आहे अँड द क्वेश्चन इज किती आहे पाय एक्स ची व्हॅल्यू किती आहे 9 प्लस 6 5 9 का 45 प्लस 6 51. ठीक आहे ठीक आहे 1 मिनिट पॉज करतो. अजून एक क्वेश्चन आहे का फर्स्ट
ए बेटा 10th क्वेश्चन काय राहिला स्टार्ट केलं का हे ऍक्टिव्हिटी ठीक म्हणजे आन्सर सगळं दिलेलंच आहे ठीक आहे सोपं सगळं काम तुम्ही ऍक्टिव्हिटी जरी सॉल्व्ह केला तरी पास होता मग नुसता रिकामा जागा भरला तरी पास होता नापास होणं अवघड आहे नापास होण्यासाठी वेगळा टॅलेंट पाहिजे हे बेटा 10th क्वेश्चन बघा इन द एडजॉइनिंग फिगर क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज अ ट्रपेजियम हे बेटा ट्रपेजियम म्हणजे काय दोन साईड पॅरलेल असतात दोन साईड पॅरलेल नसतात असा क्वाड्रिलॅटरल ज्याचे समोरचे साईड दोन साईड पॅरलेल आहे दोन साईड पॅरलेल नाही एक पेअर ऑफ साईड पॅरलेल एक पेअर ऑफ साईड पॅरलेल नाही बाकी सगळे क्वाड्रिलॅटरल स्क्वेअर मध्ये अपोजिट साईड पॅरलेल रेक्टँगल मध्ये अपोजिट साईड पॅरलेल त्याच्यानंतर पॅरलेलोग्राम मध्ये अपोजिट साईड पॅरलेल रोम्बस मध्ये अपोजिट साईड पॅरलेल एकच क्वाड्रिलॅटरल असा आहे ज्याच्यामध्ये एक पेअर ऑफ साईड पॅरलेल असतात आणि एक पेअर ऑफ साईड पॅरलेल नसतात ठीक आहे हे बेटा हे पेअर ऑफ साईड पॅरलेल आहे हे दोन साईड पॅरलेल नाही आहे ठीक आहे ट्रपेजियम आहे एबीसीडी इज अ ट्रपेजियम एबी इज पॅरलेल टू सीडी एबी आणि सीडी एकमेकाला पॅरलेल आहे अँड इट्स एरिया इज 33 सेंटीमीटर स्क्वेअर या ट्रपेजियमचा एरिया या ट्रपेजियमनी ए बेटा या ट्रपेजियमनी या बोर्डवरती जेवढी जागा घेतलेली आहे त्याला म्हणायचं एरिया ऑफ ट्रपेजियम एरिया ऑफ ट्रपेजियम कसा कॅल्क्युलेट करतो आपण स्क्वेअरचा एरिया किती असतो साईड स्क्वेअर रेक्टँगलचा एरिया किती असतो लेंथ इंटू ब्रेथ तसं ट्रपेजियमचा एरिया किती असतो ट्रपेजियमचा एरिया असतो 1/2 सम ऑफ पॅरलल साइड्स इंटू हाईट किती असतो 1/2 इंटू सम पॅरलल साइड्स इंटू हाईट ठीक आहे पुढे सांगतो फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन इन द फिगर फाइंड द लेंथ ऑफ ऑल साइड्स ऑफ क्वाड्रिलॅटरल एबीसीडी फिल इन द एम्प्टी बॉक्सेस टू गेट द सोल्युशन ठीक सगळं लिहून दिलेलंच आहे रिकाम्या जागा भरायचे एबीसीडी इज अ ट्रपेजियम एबी इज पॅरलल टू शीट एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल एबीसीडी ट्रपेजियमचा एरिया किती असतो 1/2 सम ऑफ पॅरलल साइड्स आहेत बघा एबी आणि सीडी सम ऑफ पॅरलल साइड्स इंटू हाईट किती आहे हे बेटा हाईट किती आहे डायग्राम मध्ये बघून सांगा हाईट किती आहे काय नाव आहे त्याचं एम आहे ठीक आहे आता एरिया ऑफ ट्रपेजियम 33 दिलेलं आहे त्याची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली हा 1/2 एबी किती आहे एबी आहे एक्स त्याच्यानंतर सीडी किती आहे 2x+1 ते पण लिहिलं इकडे एम किती आहे एम किती आहे x-4 ठीक आहे आता हिशोब करावा लागेल हे बघा x+2x 1x आणि 2x किती होतात 3x+1 ठीक आहे हा x-4 तसाच रिपीट होणार आहे खाली x-4 इकडे काय होईल हा 2 33 बरोबर मल्टिप्लाय झाल्यावर किती होते 2 × 33 × 2 किती होते 66 त्याच्यानंतर आता डायरेक्टली हे लिहिलेलं आहे म्हणजे काय केलेलं आहे या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर 66 ला इकडे आणले क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म केले कसं होतं बघू आपल्याला 1-2 स्टेप लागतील हा 66 आहे हा 3x+1 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x- ठीक आहे याचं मल्टिप्लिकेशन दोघांबरोबर याचं मल्टिप्लिकेशन सुद्धा दोघांबरोबर 3x × x 3x², 3x × -4 -12x, 1 × x 1x ठीक आहे 1 × -4 तो 66 इकडे आला तर मायनस इक्वल टू 0 काय होईल बघा 3x² ए बेटा 3x² -12+1 -11x ठीक आहे -4 -66 -70 तर हा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे काय आहे 3x² -11x -70 इक्वल टू 0 इकडे बी ची व्हॅल्यू किती आहे आता याला फॅक्टराइज करतो बी ची व्हॅल्यू किती आहे ए इंटू सी किती आहे ए इंटू सी किती आहे ठीक आहे तिकडे काय लिहायचं राहिलं का खोटा असू दे की आपण ऍडजस्ट करून टाकू तिथं 3x² नंतर प्लस लिहिलाय ना तिने मग आपण ब्रॅकेटच्या आतमध्ये काय लिहूया -11x काय लिहायचं इथं तर सगळेजण चुकतात आपण चुकायचं नाही इथं काय लिहायला पाहिजे -11x काय लिहायला पाहिजे -11x सगळेजण चुकणार आहे तिथं काय लिहायला पाहिजे -11x आणि पुढे काय लिहायला पाहिजे मायनस साईन ऑलरेडी लिहिलेलं आहे तर इथं फक्त काय लिहावं लागेल 70 पुढे फॅक्टराइज केलेलं आहे आपण फॅक्टराइज करूया सेपरेट ठीक आहे बेटा असे दोन नंबर्स पाहिजे ज्यांचा डिफरन्स -11 आहे आणि मल्टिप्लिकेशन -200 आहे
कोण आहे 80 करून बघ. 21 10 जा. ठीक आहे. -21 + 11 किती होते? -21 इंटू 11 सॉरी 11 नाही 10 किती 10. ठीक आहे. -21 + 10 किती होते? -11 -21 इंटू 10 -210 बरोबर आहे का फॅक्टर? तर हा 3x² -11x च्या ऐवजी लिहितो -21x + 10x -70 = 0. या दोघांची जोडी, या दोघांची जोडी, या दोघांना काय कॉमन निघते? 3x कॉमन निघतो. 3x कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये काय राहील शिल्लक? x - 7. या दोघांना काय कॉमन निघतो? 10. ब्रॅकेटमध्ये काय शिल्लक राहील? x - 7 = 0. तर दोन फॅक्टर्स काय मिळाले? 3x + 10 आणि दुसरा x - 7 = 0. आता इथे काय काय फिल करायचं बघ. एक 3x + 10 आहे, दुसरं काय असायला पाहिजे? हे बेटा दुसरं काय असायला पाहिजे? x - 7 x - 7. इकडे काय लिहायचं? 3x इंटू काय? x - 7 आणि 10 इंटू काय? x - 7. ठीक आहे. तर या दोघांचा मल्टिप्लिकेशन 0 आहे. एक तर हा पहिला ब्रॅकेट 0 असणार आहे किंवा हा दुसरा ब्रॅकेट 0 असणार आहे. सगळीकडे x - 7 तर याच्यावरून x ची व्हॅल्यू येते -10/3. इथं x ची व्हॅल्यू काय येते? -7 इकडे गेलं तर +7. तर x ची व्हॅल्यू ही चालणार नाही, निगेटिव्ह चालणार नाही. लेंथ निगेटिव्ह असत नाही, बरोबर का? म्हणजे x ची व्हॅल्यू काय आहे? 7. x 7 आहे म्हणजे AB ची व्हॅल्यू 7. हे बेटा AB ची व्हॅल्यू 7. CD ची व्हॅल्यू कुठे आहे? CD 2x + 1 म्हणजे x ची व्हॅल्यू 7 टाकली. 2 7 14 + 1 15 बरोबर का? AD ची व्हॅल्यू AD किती आहे? जेवढा x - 2 आहे. 7 - 2 इज 5. येते का लक्षात? येते का लक्षात? बरोबर आहे का? झाले का सगळे क्वेश्चन? ठीक आहे. पॉज कर बेटा.